गिनीजचे 2 ऑप्शन्स असतात. इदर गिनीजचा कोणीतरी तिकडनं ऑफिशियल्स इथे येतात टू व्हॅलिडेट युअर रेकॉर्ड, की तुमचा रेकॉर्ड तुम्ही किती व्यवस्थित करताय चेक ठेवायला. पण फॉर दॅट यू नीड टू पे सम फ्यू थाउजंड्स ऑफ डॉलर्स असं तिकडनं यायला. सो त्यामुळे आणि सेकंड ऑप्शन असतं की ते इथे तुम्ही तुमचा क्रू सिलेक्ट करा आणि त्यांची ते एक ऑनलाईन टेस्ट घेतात. यू हॅव टू पे सम फीज रजिस्ट्रेशन. त्या 5 लोकांची टेस्ट होते ऑनलाईन आणि मग प्रत्येकाला एक त्यांचा जो एकाचं टाइम कीपर असतो की तुम्ही प्रत्येक कुठल्या गावाला किती वाजता काय ह्याला आणि तो फोटो. सो असं प्रत्येक ठिकाणी तुमचं प्रूफ देण्यासाठीच असतं. सेकंड एक न्यूट्रिशनवाला असतो, एक मेकॅनिकल सायकलचं पंक्चर झालं किंवा काही दुसरं इश्यू आहे, ब्रेक घासतोय, मेकॅनिकल सपोर्टला एक असतो. एक व्हिडिओग्राफीसाठी असतो की प्रत्येक ह्याच्यासाठी. सो ते 4 ते 5 त्यांनी दिलेले क्रू मेंबर्स जे मी माझ्याकडनं सिलेक्ट केले होते. सो इव्हन म्हणजे गिनीजसाठी पण इट वॉज अ टीम एफर्ट. इट वॉज म्हणजे माझी टीम माझ्या बरोबर होती. मी तुला म्हणलं तसं मनाली टू लेह तो इट वॉज ॲब्सोल्युटली सोलो हे की ज्या वेळेला मला पाणी संपलंय आणि मी आता पाणी कुठे पिऊ, की मला ते पुढे मला माहिती नाही की कुठली गाडी क्रॉस होणार आहे. ज्या वेळेला एका पॅचला असं झालं की अरे काहीच नाहीये, मला ती चंद्रभागा नदी दिसत होती, ती अगदी म्हणजे लांब, तिकडनं मी पाणी कधी भरून आणणार आहे. सो हे ज्या वेळेला आणि हे सगळं असताना ज्या वेळेला तुमच्या मागे क्रू असतो, यू आर कम्फर्टेबल, यू आर मेंटली ॲटलिस्ट फोकस्ड की तुम्ही सायकलिंगच्या ह्याच्यात असता. त्यामुळे दोन्ही गोष्टी ॲब्सोल्युटली म्हणजे मी त्यावेळेला पण जर मी तेवढी प्रिपेअर्ड असले असते कदाचित तर मी कम्प्लीट ही केली असती ती रेस. पण म्हणजे कुठेतरी होतं की मला हे गिनीज रेकॉर्ड सेट करायचं. तुला टार्गेट अचीव्ह करायचं. ॲब्सोल्युटली.